भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या भव्य आमदार चषक 2026 ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ करण्यात आला। ही स्पर्धा 13 ते 15 मार्च 2026 दरम्यान कैलासवासी गणपतशेठ तांडेल मैदान, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे। स्थानिक तरुणांना क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सुमारे 24 संघांचा सहभाग असून विविध भागातील खेळाडू यात आपली प्रतिभा दाखवणार आहेत। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी केके ग्रुप शहाबाज विरुद्ध आराध्या 11 साईवाडी, गावदेवी 11 दिवाळे विरुद्ध जय सानपाडा 11, गजानन तुर्भे विरुद्ध प्रचिती 11 आई गावदेवी शिरवणे आणि वाशी बॉईज विरुद्ध कुशल 11 जय गणेश सरसोळे यांच्यात सामने रंगणार आहेत। या सामन्यांमुळे क्रीडा प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। स्पर्धेत विजेत्या संघाला 2,50,001 रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 1,25,001 रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला 75,001 रुपये व चषक देण्यात येणार आहे। तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व यष्टीरक्षक यांना विशेष पारितोषिकांसह LED टीव्ही देण्यात येणार आहे। संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज खेळाडूला मोटारसायकल देऊन गौरवण्यात येणार आहे। स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले। आज आमच्या कराव्या गावचे सुपुत्र पुण्यनाथ तांडेल आणि पाटील त्यांचे सगळं ग्रुप, पूर्ण तांडेल आणि पाटील कंपनी इथलं, यांनी मॅचचं आमदार चषक हा कार्यक्रम लावलेला आहे। आणि सालाबादप्रमाणे ते दरवर्षी माझ्या नावाने इथं क्रिकेट मॅच घेत असतात आणि त्याच्यामधून वेगवेगळे खेळाडू, तरुण खेळाडू निर्माण होत असतात या मैदानातून। आणि खेळ असा आहे की शरीराला एक व्यायाम सगळ्या दृष्टीने खेळ खेळणं आपलं चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये मुलं जी आहेत तरुण, ती क्रिकेट प्रेमी आहेत सगळे। आणि आमच्याकडनं अनेक क्रिकेट प्रेमी हे आमच्या खेळातून निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा खेळाला प्रोत्साहन देणं, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, उतुतू असेल, वेगवेगळे खेळ, आता मुलींची सुद्धा आमच्या ते DY पाटीलमध्ये क्रिकेट मॅच जिंकली, तर मुली सुद्धा या खेळ क्षेत्रामध्ये पुढे आहेत। नेक्स्ट टाइम आम्ही मुलींच्या पुढे येतात, तर या मुलांनी फार लवकर, आणि उन्हाचा खूप तडाखा आहे, याच्यातली मॅच ठेवलेली आहे, पण या उन्हामध्ये सुद्धा जवळजवळ 24 टीम या इथे खेळायला आलेल्या आहेत। आणि मी त्या मुलांचं मनापासून स्वागत करते की खेळा, मन मजबूत ठेवा आणि मॅच कोणी जिंकेल, पण खेळणं गरजेचं आहे शरीराच्या दृष्टीने। आणि हे मुलं उन्हात खेळतात त्यामुळे परिश्रम हे होतात। आज बक्षीस इथे जवळजवळ 2.5 लाख, 1.5 लाख, 1 लाख बक्षीस आहेत। मोठे मोठे स्कूटी आहे, त्याच्यानंतर मोबाईल आहे, TV आहे, चषक आहेत। ते मुलांना वेगवेगळे प्रोत्साहन देणारे इथे प्राइज पण ठेवलेले त्या मुलांनी। मी या मुलांचं, या टीमचं खूप कौतुक करते की त्यांच्यामुळे आज हा क्रिकेटचा 24 संघ तिथे आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे हे क्रिकेट होणार आहे। तर त्यांना मी सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज या ठिकाणी आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की बेलापूर मतदारसंघातील आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे विविध क्षेत्रात काम करत असताना क्रीडा क्षेत्रातील, खासकर क्रिकेटमध्ये असणाऱ्या रसिकांना, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सुनियोजित तरीकेने आणि प्रत्येक घटकातील, प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक संधी मिळावी, एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आमदार चषकच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। ताईचं नेहमीच एक उद्देश राहिलेला आहे की बेलापूर मतदारसंघ असो किंवा या शहरातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून न्याय देण्याची भूमिका सदैव राहिलेली आहे। ज्या प्रकारे ह्या लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, आरोग्य व्यतिरिक्त शिक्षण मिळालं पाहिजे, या शहरातील लोकांना चांगल्या प्रकारच्या मैदानं मिळाली पाहिजे, गार्डन्स उपलब्ध झाली पाहिजे, आणि खासकर हा जो आपला कोस्टल बेल्ट आहे
हा पूर्ण नागरी जो एरिया आहे तिथं मूलभूत ह्या शहरावरती जे आगरी समाज, कोळी समाज आहे ज्यांच्यावरती हा शहर प्रस्थापित झालेला आहे, त्यांच्या तिकडच्या गावांमध्ये जेटीचं नियोजन करण्याचं काम सर्वप्रथम ताईंनी केलेलं आहे आणि मला वाटतं नियर अबाउट 7 ते 8 जेट्या त्यांनी चांगल्या अत्याधुनिक करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या स्थानिक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जे मच्छीमारी बोटीच्या माध्यमातून, होडीच्या माध्यमातून करण्यात येतं, त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म, त्याच्यात जे लँडिंग असतं त्या बोटीचं, त्याच्यासाठी जेटी उपलब्ध करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या संपूर्ण दृष्टिकोन आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, चांगले खेळाडू घडले पाहिजे म्हणून या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धाचं आयोजन आमदार चषकच्या माध्यमातून करलेलं आहे. आम्ही ताईला आम्ही शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे अनेक प्रकारचे विविध उपक्रम या शहरासाठी नेहमी करत राहतील अशी आशा करतो. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।